तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे ते आता जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता लवकरच मिळणार आहे। यामध्ये महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी कालच घोषणा केलेली आहे की 26 जानेवारीच्या आधी जे आहे आम्ही ते जानेवारी महिन्याचा हप्ता त्या महिलांच्या खात्यामध्ये टाकणार आहे। म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत 6 महिन्याचे पूर्ण 9,000 रुपये मिळाले, आता त्यांना जे आहे ते त्यांचे 1,500 रुपये लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही, म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत त्यांना असं वाटत होतं की आता तरी आमच्या खात्यामध्ये पैसे येतील, पण डिसेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये सुद्धा त्यांना एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये मिळाला नाही किंवा त्यांना कमी पैसे मिळाले। म्हणजे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पूर्ण 6 महिन्याचे 9,000 रुपये डिसेंबरपर्यंत मिळायला पाहिजे होते, पण कमी पैसे मिळाले। 1,500 मिळाले, 3,000 मिळाले, 4,500 किंवा 6,000 रुपये, म्हणजे पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही। तर आता आम्हाला आमचे पूर्ण पैसे मिळणार का? तर बघा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, आता जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला यापुढे कधीच या योजनेचे पैसे मिळणार नाही। जरी तुमचा अर्ज अप्रूव्ह असेल आणि तुमचं डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट असेल किंवा तुमचं पोस्ट बँकमध्ये जरी अकाउंट असेल, तरीही तुम्हाला यानंतर एकही रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आणि तुम्ही वाटच पाहत राहील की आता तरी आमच्या खात्यामध्ये पैसे येईल, आता तरी आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। बघा, कोणत्याच प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने हेल्पलाईन दिलेली नाही की तुम्ही तक्रार करू शकता तुमचे पैसे कशामुळे अडकले, नेमकं काय झालं, काय घडलं, म्हणजे कारण तुमचे पैसे जे अडकले आहे ते कशामुळे अडकले आणि त्यामागे कारण काय आहे, मग आता नंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल का? बघा, अर्जसुद्धा अपडेट झालेला आहे। अर्ज म्हणजे तुमचं जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे ते सुद्धा या ठिकाणी अपडेट झालेली आहे। त्यामध्ये संजय गांधी म्हणून एक बटन आलेलं आहे। त्या संजय गांधी बटनमध्ये जर यस असं ऑप्शन आलं असेल तर यानंतर काही महिलांचे जे पैसे आहेत ते रद्द करण्यात येणार आहे, कारण त्या आधीपासूनच 1,500 रुपयाचा त्या ठिकाणी लाभ घेत आहे। आणि ज्या कुटुंबातील व्यक्तींना दुसऱ्या कोणत्या योजनेमधून लाभ मिळत असेल, 1,000 रुपये लाभ मिळत असेल, 1,000 रुपये लाभ मिळत असेल, तर त्यांच्या खात्यामध्ये फक्त 500 रुपये जमा होणार आहे। म्हणजे दोन्ही योजना मिळून तुम्हाला पूर्णपणे एकत्रित 1,500 रुपये लाभ सरकार देणार आहे। 1,500 रुपये पूर्ण मिळत असेल तर पैसे मिळणार नाही, आणि जर तुम्हाला 1,000 रुपये तुमच्या कुटुंबात मिळत असेल तर 1,500 रुपये त्या महिलेला लाभ मिळणार आहे। त्यामध्ये पेमेंट बटनसुद्धा आलेलं आहे। पेमेंट बटनवर क्लिक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता की यानंतर आपले पैसे जे आहे ते कुठे अडकले, कोणतं अकाउंट होतं, कशामुळे अडकले, ते ऑप्शनसुद्धा येणार आहे। पण पैसे टाकल्यानंतर ते ऑप्शन तुम्हाला ॲक्टिवेट होणार आहे, आता सध्या अर्जामध्ये आलेलं आहे। मग त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला बघा आता तक्रार करायची आहे की अजूनपर्यंत आमचे पैसे आले का नाही। डिसेंबरपर्यंत जरी पैसे आले नसेल आणि तरीही तुम्ही वाट पाहत असाल, तर आता तुम्हाला स्वतःचं काम स्वतः करावं लागेल आणि हालचाली कराव्या लागेल। त्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्ह्याचं ठिकाण जे आहे ते गाठायचं आहे आणि त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला सर्वात आधी भेट द्यायची आहे। त्या ठिकाणी जे काही डीबीटी डिपार्टमेंट आहे त्या डीबीटी डिपार्टमेंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्या ठिकाणी जे आहे ते बघा, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणामध्ये पंचायत समितीचं ऑफिस असते किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे आहे ते जिल्हाधिकाऱ्याचं ऑफिस असते। त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी डीबीटी डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे। त्यामध्ये तुमची पूर्ण डिटेल, पूर्ण माहिती तुम्हाला द्यायची आहे, कारण त्याच ठिकाणावरून तुमचे आतापर्यंतचे पूर्ण पैसे जे आहे ते पाठवण्यात आले आहे। तुमच्यासोबत तुमच्या जिल्ह्यातील, गावातील सर्व महिलांचे पैसे त्याच ठिकाणावरून पाठवण्यात आले। मग त्यांना विचारायचं की आमचा अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला पैसे का मिळाले नाही, काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला त्याचं रिझन द्या की आमच्या खात्यावर तुम्ही पैसे आजपर्यंत का टाकले नाही। आधी आमचं डीबीटी ॲक्टिव्ह नव्हतं म्हणून आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही, पण आता आमचं डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्ह झालं आहे, पोस्ट बँकमध्ये अकाउंटसुद्धा आहे, तरी पण आम्हाला पैसे आले नाही, किंवा आम्हाला पूर्ण पैसे का मिळाले नाही, आम्हाला पूर्ण पैसे मिळणार की यानंतर आम्हाला फक्त तेवढेच पैसे आलेले आहे, तेच पैसे डिसेंबरपर्यंत मिळणार आणि सोमवार आम्हाला 1,500 रेग्युलर सुरू राहणार, की जानेवारी हप्त्यासोबत आम्हाला आमचे पूर्ण उर्वरित पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होणार। ही इन्क्वायरी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन करायची आहे। त्याशिवाय तुमच्याकडे कोणतंच ऑप्शन या ठिकाणी दिलेलं नाही। फक्त अर्जामध्ये तुम्हाला तुमचं कारण माहीत होऊ शकते। अर्जामध्ये पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर ते की तुमचे पैसे कशामुळे अडकले, कशामुळे फेल झाले, त्यामध्ये तुम्ही तक्रार करू शकत नाही। तर बघा, आता 26 जानेवारीच्या आधी जे आहे ते तुमचे 1,500 रुपये सर्व महिलांना महाराष्ट्रामध्ये टाकण्यात येणार आहे आणि वितरणाचा कार्यक्रम सुरू लगेचच होणार आहे। त्याआधीच तुम्ही तुमची पूर्ण तयारी करून ठेवा। जे काही मी तुम्हाला मार्गदर्शन केलं त्यावर सर्वात आधी काम करा, म्हणजे जानेवारीचा येणारा टप्पा तुमचा नॉर्मली तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि अडकलेले पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे।
जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.